आणि या क्षणाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। स्कूल बसचा उद्या 1 दिवसाचा संप आहे। मालवाहतूकदार ट्रक आणि टेम्पोचा देखील संप आहे। इंधनाचे वाढते दर आणि टोलचा निषेध म्हणून वाहतूकदारांच्या संघटनांनी हा संप पुकारलाय। खासगी प्रवासी वाहनं देखील उद्या संपावरती असणार। या सगळ्याचा फटका नक्कीच शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे। त्याचबरोबर इंधनाचे वाढते दर आणि टोलचा निषेध करणाऱ्या वाहतूकदारांनी आपल्या पाल्यांची ने-आण करण्याची व्यवस्था पालकांनी करावी असंही आवाहन केलेलं आहे। देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, निश्चित परिस्थिती वाईट आहे, इंधनाचे दर वाढलेत, टोलचा भार पडतोय, रस्ते खराब आहेत, त्यामुळे मेंटेनन्स देखभालीचा खर्चही वाढतोय असं वाहतूकदारांचं म्हणणं आहे। 1 दिवसाचा संप, काय इशारा दिला त्यांनी? नक्कीच अजित, मालवाहतूकदारांचे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या प्रलंबित आहेत। त्यातच रस्त्यांची अशी अवस्था आहे, टोल सातत्याने वाढतात आहे, इंधनाचे दर वाढतात आणि या सगळ्या प्रलंबित मुद्द्यांना घेऊन उद्यापासून देशभरातच जे मालवाहतूकदार आहेत आणि इतर ज्या संघटना आहेत वाहन चालकांच्या, त्यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली आहे। आणि या वाहतूकदारांना जे स्कूल बस चालकांच्या संघटना आहेत त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। हा बेमुदत संप आहे, मात्र स्कूल बस चालक जे आहेत ते फक्त उद्या 1 दिवस जे आहेत बंद पाळून आपला पाठिंबा त्यांना देणार आहेत। त्यामुळे जे स्कूल बसने जे विद्यार्थी प्रवास करतात त्यांच्या देवेंद्र, मालवाहतूकदार म्हणजे ट्रान्सपोर्टर्सचा संप मात्र बेमुदत असणार आहे। त्या बाबतीत काय त्या संघटना सांगतायत? त्यानं मोठा परिणाम मालाच्या वाहतुकीवरती होईल? नक्कीच देशभरातला हा संप असल्यामुळे आणि यामध्ये लाखो मालवाहतूकदार जे आहेत ते सहभागी होणार असल्यामुळे काहीसा परिणाम जो आहे तो त्याचा निश्चितच जाणवणार आहे। बेमुदत संपाची हाक दिलेली आहे, मात्र यामध्ये सुरुवातीला जर तोडगा निघाला तर या संपाचा फारसा परिणाम जो आहे तो जाणवणार नाहीये। मात्र त्या दृष्टीने कशा पद्धतीने चर्चा होतील त्यावर इतर गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असणार आहेत। देवेंद्र, धन्यवाद या माहिती करता। तर उद्या पालकांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची की उद्या आपले स्कूल बस, स्कूल व्हॅन येणार नाहीये आणि त्यामुळं आपल्या पाल्यांच्या शाळेमध्ये ने-आणीची जबाबदारी उद्या पालकांची असणार आहे। त्याचबरोबर मालवाहतूकदार आपल्या संपावरती ठाम आहे। यामध्ये खासगी बस, ट्रक, टेम्पो, देशभरामध्ये मालाची ने-आण करणाऱ्या मालवाहतूकदारांच्या शिखर संघटनेनं हा देशव्यापी संप पुकारलाय। त्याला स्कूल बसच्या संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। अनिल गर्ग आपल्याबरोबर आहेत याबद्दल बोलण्याकरता। गर्ग साहेब, काय नेमकी या संपाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया आहे? हो, आता स्कूल बस ओनर असोसिएशनने डिक्लेअर केलं आहे 1 दिवसाच्या स्ट्राईक। जीएसटीच्या बद्दल केलेलं आहे आणि डिझेलचे जे नेहमी प्राइस वाढते आहे आणि पॅरेंट्स लोक आम्हाला काय एक वर्षामध्ये एकदा खाली आम्हाला पैसे देतोय। आता हे नेहमी वाढवून चाललेलं आहे, आता त्याच्यासाठी आम्ही हे सपोर्ट करतोय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टला। जी, या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे उद्या मुलांचे हाल होतील, याबद्दल पालकांना काय आवाहन कराल आपण? मुद्दा तुमचा योग्य असला तरी संप योग्य आहे का? पालकांना सर्वांना मेसेज दिले, जे काय करतो आम्ही तुमच्यासाठीच करतोय। हे जे नेहमी रेट वाढते आहे त्याच्यासाठी तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा। आता 39 रुपीजचा डिझेल आहे आणि आपल्याला इंडियामध्ये आपल्याला 73 रुपीजला भेटते, तर ते कुठे जाते? कशाला तुम्ही जीएसटी मध्ये घेऊन या ना तुम्ही जीएसटी मध्ये, मग 20-25 रुपये कमी होणार। अगदी खरं, आपली मागणी रास्त आहे। मात्र या सगळ्यामुळं उद्या पालकांचे आपल्या मुलांना शाळेत सोडण्याकरता हाल होतील, हे तितकंच खरं आहे। धन्यवाद अनिल गर्ग, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल। मालवाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देताना स्कूल बसची वाहतूक करणारी सर्व वाहनं उद्या संपावर।